श्रावण महिना चालू झाला, की आपल्याला बरेचसे उपवास श्रावण महिन्यात असतातच. जे कोणी एरवी उपवास करत नाही, तेही श्रावण महिन्यात मात्र उपवास करतातच. हो ना? मग अशा वेळेस, दरवेळेस फराळाला काय बनवायचं, जे लगेच आणि तातडीने बनवलं जाईल? कारण बऱ्याचशा महिला नोकरी करतात, काही हाऊसवाईफ आहेत, काही विद्यार्थी असू शकतात, काही घरापासून लांब राहणारे असू शकतात. त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी उपयुक्त ठरणार. या प्रकारे आपण एक प्रीमिक्स तयार करून ठेवलं, की महिनाभरही ते खराब होणार नाही आणि लगेच आपण त्यापासून भरपूर असे पदार्थ तयार करू शकतो. ते कुठले तर मी तुम्हाला पुढे सांगते. सुरुवातीला जाडबुडाची कढई आपण गॅसवरती ठेवली. त्यामध्ये आपल्याला 3 वाटी भगर इथे भाजून घ्यायचं आहे. भगर म्हणजेच वरईचा तांदूळ वगैरे म्हटलं जाते त्याला, समा राईस. तर इथे पहा 3 वाट्या घ्यायचा आहे. आणि हा भगर आपण धुवून वगैरे घेतला नाही, स्वच्छ आहे, पॅकेटचा आहे. जर तो खुल्लावाला आणला तर थोडा निवडून घ्यावा. आता आपण याला छान असं कोरडं भाजून घ्यायचं आहे. अजिबातही तेल तूप काहीच घालायचं नाही, कोरडं ज्याला भाजायचं आहे. भाजताना मी सुरुवातीला सांगितलंच की कढई ही जाड असावी, त्यामुळे आपलं साहित्य जळणार नाही. उपवासामध्ये भगर खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. त्यात फायबर, लोह, प्रथिने आणि खनिजे असतात. उपवासात खाल्ली जाणारी भगरीने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भगराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे आपल्याला ते वेट लॉस करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. आणि उपवासात आपल्याला जड वाटायचं नाही, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, यासाठी सुद्धा तुम्ही भगराचा जास्तीत जास्त उपवास करावा. इथे बघा, छान असा आता आपल्याला भगर फुलल्यासारखा वाटतोय. सतत आपण याला 7 ते 8 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे. पाहू शकता, रंग बदलायचा नाही, फक्त हलकासा तांबूस रंग आला पाहिजे. आता त्याच वाटीने 1 वाटी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे. 3 वाट्या भगर, त्याला 1 वाटी साबुदाणा. साबुदाण्याचं प्रमाण कमी असावं, कारण साबुदाण्याने बरेच जणांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. तर साबुदाण्याचं प्रमाण आपण इथे अगदी कमी ठेवलेलं आहे. साबुदाणाही 3 प्रकारचा येतो. एक अगदी बारीक येतो बघा, आपण त्याची खीर वगैरे बनवतो. ते लाडूची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली होती. साबुदाण्याचे लाडू मोतीचूरच्या लाडूसारखे दिसतात बघा. तो एक साबुदाणा येतो. एक हा मीडियम साईजचा आणि याच्यापेक्षा एक थोडा जाड येतो. तर हा घ्यावा. हा रेग्युलर सहजतेने उपलब्ध होतो. 1 वाटी आपण हा साबुदाणा घेतलेला आहे. छान असा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा घातल्याने आपले पदार्थ जे बनवणार ते अगदी खुसखुशीत बनतील बघा, आणि त्याला बाइंडिंगही चांगलं येईल. आता हे साबुदाणा सुद्धा आपण 5 मिनिटासाठी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आता याला सुद्धा काढून घेऊयात. ज्या ताटामध्ये आपण भगर थंड करायला ठेवला होता, त्याच्यामध्येच साबुदाणा काढून घेतलेला आहे. आता दोन्हीही जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचे आहेत. नंतरच त्याची पावडर तयार करायची आहे. अगदी गरम जर तुम्ही हे दळायला घेतलं तर त्याची व्यवस्थित पावडर होणार नाही. आता मिक्सरचं जे छोटं भांडं असतं चटणीचं, त्याच्यामध्ये वाटावं, म्हणजे बारीक पावडर तयार होईल. सुरुवातीला भगर घ्या, साबुदाणा घ्या, किंवा मिक्स दळत असेल मिक्सरमध्ये तर मिक्स दळून घ्या. दोन्ही आपल्याला एकत्रच दळायचं आहे. पाहू शकता, जमेल तेवढी बारीक अशी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे. अगदीच पिठी करू नका आणि अगदीच दरदरही ठेवू नका, कारण या पिठापासूनच आपण आप्पे बनवणार आहे, धिरडे बनवणार आहे, साबुदाण्याची पोळी बनवणार आहे, इडल्या बनवणार आहे, ढोकळा बनवणार आहे, दहीवडा बनवणार आहे. उपवासाचे भरपूर असे पदार्थ तुम्ही या प्रीमिक्सपासून बनवू शकता. एकदा हे प्रीमिक्स घरामध्ये बनवून ठेवा. महिनाभराच्या वर हे टिकतं, खराब होत नाही. व्यवस्थित भाजायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला दळून, पीठ थंड झाल्यानंतर कुठल्याही एखाद्या स्वच्छ काचेच्या भरणीत किंवा मग स्टीलचा डब्बा असो, स्वच्छ आणि कोरडा असावा, त्याच्यामध्ये भरून ठेवावं. आणि ऐन वेळेवरती तुम्ही उपवासासाठी याचे छान छान असे पदार्थ तयार करू शकता. आता श्रावण महिना असो किंवा नवरात्र असो किंवा एकादशी, गुरुवार, सोमवार, बरेचसे उपवास आपल्याला असतात.
टेन्शन फ्री राहा. घरात प्रीमिक्स तयार आहे. वाटेल तो पदार्थ अगदी इन्स्टंट तुम्ही तयार करू शकता. तो कसा? तर त्यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करा आणि पुढे येणाऱ्या रेसिपीज नक्की पहा. त्यामध्ये मी तुम्हाला भरपूर अशा रेसिपीज शेअर करणार आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.